धंतोली में बैंक धोखाधड़ी का मामला सामने आया। दो आरोपियों पर आरोप है कि उन्होंने फर्जी दस्तावेज और गलत मूल्यांकन के जरिए एक प्लॉट को गिरवी रखकर 1,40,00,000 रुपए का लोन हासिल किया। सौराष्ट्र कोऑपरेटिव बैंक की शिकायत के बाद धंतोली पुलिस ने दोनों आरोपियों के खिलाफ मामले दर्ज किए। पुलिस के अनुसार प्लॉट की वास्तविक कीमत काफी कम थी, लेकिन बैंक को गुमराह कर बड़ा ऋण लिया गया। फिलहाल पुलिस मामले की जांच में जुटी है और धोखाधड़ी में शामिल अन्य लोगों की भूमिका भी खंगाली जा रही है। याच्यामध्ये असं होतं की सारस्वत बँक अजनी चौक इथल्या ज्या मॅनेजर आहेत स्वप्नाली पात्रेकर यांनी पोलीस ठाणे धंतोली येथे एक अर्ज दिलेला होता की त्यांच्या बँकेमध्ये पुरुषोत्तम तापाडिया व त्यांची पत्नी गीताबाई तापाडिया यांनी त्यांच्या अन्नधान्याच्या व्यवसायासाठी बँकेकडून एकूण मिळून 1,40,00,000 लोन घेतलेलं होतं आणि त्या लोनसाठी त्यांनी नागपूर येथील घर मॉर्गेज केलेलं होतं। त्या घराचा जो व्हॅल्युएशन रिपोर्ट आहे हा अजय राठी व्हॅल्युअर यांनी काढून दिलेला होता व तो व्हॅल्युएशन रिपोर्ट अजय राठी यांच्याकडून पुरुषोत्तम तापाडिया व गीताबाई तापाडिया यांनी घेऊन बँकेमध्ये देण्यापूर्वी त्याच्यामध्ये फोर्जरी केलेली होती। या अर्जाची आम्ही चौकशी केली। या चौकशीमध्ये बँक मॅनेजर स्वप्नाली पात्रेकर यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व तथ्य मिळून आली। त्याच्यामुळे मान्य वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। 126/2025 कलम 318(4), 340(2), 336(3) व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे व सदर गुन्ह्याचा तपास हा चालू आहे।